जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा कधी? मतमोजणी पुढे गेल्याने उपस्थित झालाय प्रश्न। देवा ईव्हीएम आम्हाला पाव रे बाबा। भोरमध्ये चक्क मतदानाच्या वेळी मतदान यंत्राची हळद कुंकवानं पूजा। निवडणूक आयोगाचे अधिकारी पाहतच राहिले। लोकशाहीच्या उत्सवाला राड्याचे गालबोट। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राज्यभरात ठिकठिकाणी झाले राडे। राज्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्र गंडली। भोकरदन, सोलापूर आणि संभाजीनगरमध्ये मतदार केंद्रावरच ताटकाळले। आमदार संतोष बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग। बांगर यांच्या विरोधामध्ये मतदान निवडणूक आचारसंहिता मोडल्याचा गुन्हा। आयोगाच्या चुकांचा प्रक्रियेला फटका। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मतमोजणी सरसकट पुढे ढकलली। निवडणूक आयोगानं प्रक्रियेमध्ये सुधारणा करायला हवी, हे यंत्रणांचं अपयश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक आयोगावर निशाणा। आता नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी होणार 21 डिसेंबरला। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचे न्यायालयाचे आदेश। न्यायालयाचा विरोधक चिडले मात्र महायुतीवर। वडेट्टीवार विचारतायत, हे सरकार कोणाच्या दिशेनं काम करतंय? अवघ्या 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही। न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची नाराजी। मालवणामध्ये भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीत सापडली रोकड। संतापून निलेश राणे पोहोचले पोलीस ठाण्यात। तिथे जाऊन विचारला जाब। सिंधुदुर्गात पैशाच्या बॅगा शिंदेंनीच आणल्या। वैभव नाईक यांचा गंभीर आरोप। शिंदेंना पैसे वाटण्याची गरज नाही। सिंधुदुर्गातील बॅग प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला। मातोश्रीवर एकनाथ शिंदे समर्थकांचा पक्षप्रवेश। एकनाथ शिंदे समर्थकांची पावलं मातोश्रीकडे वळल्यानं भुवया उंचावल्या। लगोलग शिंदेंचं महत्व कमी झाल्याचा केला ठाकरेंनी दावा। उद्धव ठाकरे आता म्हणतात, शिंदेंना भाजपाकडून काडीचीही किंमत मिळत नाही। आमदार निलेश राणेंचा आयोगावर सेटिंगबाजीचा आरोप करताना नितेश राणेंचा तसंच निलेश राणेंचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल। भाजपाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवाऱ्या दिल्या गेल्या। आमदार रोहित पवार यांचा भाजपावर घणाघात। भारतीय क्रिकेट खेळाडू आमने सामने आले। गौतम गंभीर आणि आगरकर एका बाजूला तर रोहित विराट दुसरीकडे। क्रिकेट महामंडळाकडून वाद मिटवण्याचा होतोय प्रयत्न। तंदुरुस्त होण्यासाठी शुभमन गिलची कसरत सुरू। राष्ट्रीय अकादमीमध्ये गिलच्या तंदुरुस्तीची होतीये चाचणी।